प्रिय रामू, अनेक आशीर्वाद. आजतागायत सारे काही सुखरूप आहे, चिंता नसावी. आम्ही मुंबई सोडल्यापासूनच दुसऱ्याच दिवशी वादळ व तुफानास सुरुवात झाली. बोट लहान असल्याकारणाने बरीच हलत होती. मला मात्र काही त्रास झाला नाही. कशीबशी आमची बोट गेल्या मंगळवारी म्हणजे 9 दिवसांनी लंडनला पोहोचली, पण उभी राहिली नाही. उद्या आम्ही सुएझला पोहोचू. मी जवळजवळ 3000 मैलांच्या अंतरावरून हे पत्र लिहित आहे. हे जाणून तुला कदाचित वाईट वाटेल, अथवा आपली जबाबदारी तुझ्यावर टाकून निघून गेलो याबद्दल तुला रागही येईल. निघून आल्यावर मला देखील वाईट वाटत आहे, परंतु मी जो हा त्रास घेत आहे तो माझ्यासाठी नव्हे, निदान माझ्या स्वतःसाठी तरी मला एवढा त्रास घ्यावयास नको आहे. परंतु माझ्या हातून होईल तितके करून तुमचे सगळ्यांचे कल्याण व्हावे म्हणूनच मी या भानगडीत पडलो आहे. नाहीतर तुझ्या धीराप्रमाणे मला देखील चैन करता आली असती, परंतु त्याच्या चौपटीने पगार कमावित असताना मी जीव मारून होतो. असो, माझ्या गैरहजेरीत तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे हे मी जाणून आहे. इज्जत अब्रूने वागणे ही तुझी तू पहा, हे मला सांगणे जरूर नाही, कारण त्याबद्दल मला मुळीच शंका नाही. कुणाच्या तंट्यात पडू नये, कुणाची ठेव ठेवू नये, प्रकृतीस जपत असावे. श्री डायस डॉक्टरला सांगून आलो आहे, तो काळजी घेईल, पण त्याला वेळेवर वर्दी देणे. घर सोडून जाऊ नये. पैसे आहेत हे कोणाला कळू देऊ नये, नाहीतर भयंकर प्रसंग गुदरेल. मंजुळाचा समाचार वारंवार कळवीत जाणे. तिला माझा आधार दे. यशवंत व मुकुंद यास आशीर्वाद. त्याच्या शिक्षणाची हयगय करू नये. आनंदात असावे. तो प्रभू लवकरच भेट करील. भीमराव. तर हे पत्र आहे. या पत्राचं जे काही एक स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघू शकतो. नेमका बाबासाहेबांनी जेव्हा हे पत्र रमाईला लिहिलं असेल त्यावेळेच्या भावना त्यांच्या काय असतील आपण काय विचार करू शकतो. परंतु खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही कार्य आहे हे कार्य खूप मोठं आहे. आता यामध्ये पत्र जे लिहिलेलं आहे या पत्रातील विषय काय आहे तो बघा. तर या साध्यासुध्या भाषेतील पत्रातून एक जाणवतं की बाबासाहेब रमाईच्या मनाची किती काळजी घेत होते. आपण कुटुंबाची सारी जबाबदारी आपल्या रामूवर टाकून आलोत, तर तिने गैरसमज करून घेऊ नये म्हणून बाबासाहेब रमाईंना परिस्थितीची जाणीव करून देत आहेत. आपण कुटुंबाला सोडून इतक्या दूर का आलो आहे त्याचे आपल्या रामूला स्पष्टीकरणही देत आहेत. कारण 1917 साली परदेशी शिक्षण घेऊन आल्यानंतर आणि पुन्हा शिक्षणासाठी परदेशात जाईपर्यंतच्या साधारण 3 वर्षाच्या कालखंडात त्यांचा संसार चांगलाच आकाराला आलेला होता. घरी बऱ्यापैकी पैसा यायलाही सुरुवात झालेली होती. हा पैसा जरी हवा तसा खर्च करण्याची बाबासाहेबांनी रमाईला परवानगी दिलेली नव्हती, तरी देखील कुटुंब चालवण्याची जबाबदारी तशी रमाईवर नव्हती. पण बाबासाहेब आता पुन्हा शिक्षणासाठी बाहेर गेल्यामुळे कुटुंबाची ही बसत असलेली घडी विस्कटली. कुटुंब चालवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा रमाईवर येऊन पडली. त्यामुळे रामूला आपला राग येऊ शकतो, ती आपल्यावर नाराज होऊ शकते, हे सत्य बाबासाहेब स्वीकारतात. या पत्रातून रमाई बाबासाहेबांसाठी काय होत्या, किती प्रिय होत्या, निष्ठावंत जोडीदार म्हणून रमाईवर त्यांचा किती विश्वास होता हे स्पष्ट समजतं. रमाईच्या भावनांची त्यांना किती जाणीव होती आणि त्यांच्या आपल्याविषयीच्या रागाला नाराजीला दूर करणे हे आपलं कर्तव्य आहे असं मानून ते त्यांची अशी अलवारपणे समजूत घालत होते हेही समजतं. खरं तर या पत्रातील मजकुरावरून अगदी स्पष्ट होतं की बाबासाहेब कुटुंबाची जबाबदारी टाळत नाही आहेत. त्यांनी कुटुंबाच्या खर्चासाठी रमाईकडे पैसे ठेवलेले आहेत. डॉक्टर डायसलाही ते सांगून आलेत. कुणी आजारी पडलं तर औषधपाणी देण्याविषयी. कोणाच्या तंट्यात पडू नये, कोणाची ठेव ठेवू नये, घरात पैसे आहेत हे कुणाला कळू देऊ नये, मुलांच्या शिक्षणाची हयगय करू नये, यासारख्या छोट्या छोट्या वाक्यातून हे कळून चुकतं की कुटुंबापासून कोसो दूर असलेल्या बाबासाहेबांना कुटुंबाची किती काळजी होती. ते मंजुळा ही अपंग बहीण जी लग्नानंतर काही दिवसांनी कायमची माहेरी आलेली होती, तिचाही समाचार विचारतात. तिला आधार दे म्हणतात. बाबासाहेब इथे एका कुटुंबासाठी जबाबदार असे कुटुंबवत्सल पुरुष म्हणून वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि त्याचबरोबरीने त्यांच्या प्रिय रामूसाठी एक कर्तव्य दक्ष हळवा प्रियकर म्हणूनही उभे राहतात.
यानंतर बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातलं 1921चं एक पत्र सापडतं. ते रमाईंनी त्यांना पाठवलेल्या पत्राचं उत्तर म्हणून लिहिलेलं असेल. या काळात रमाईंनी बाबासाहेबांना पत्र पाठवलेच असतील, पण त्यांनी पाठवलेलं एकही पत्र या घडीला उपलब्ध नाही. फक्त बाबासाहेबांच्या या उत्तरादाखल पत्रावरून कळतं की रमाईंनी कोणत्या मजकुराचं पत्र त्यांना पाठवलं असेल. कुटुंब चालवणं अगदी अशक्य होत चाललं आहे असं वाटल्यामुळे आणि त्यातही पोटच्या मुलाचा, गंगाधरचा आजारपणात औषधोपचार करायलाही हाती पैसा नाही, त्यामुळे व्याकुळ झालेल्या या माऊलीने आपल्या पतीला पत्र लिहिलं असणार. त्याचे उत्तर ऐकून बाबासाहेबांनी आपल्या रामूला लिहिलेलं त्यांच्या हस्ताक्षरातील हे पत्र 2 पानामध्ये उपलब्ध आहे. यातील पहिलं पान रामूसाठी तर दुसरं पान बहीण तुळसा हिच्यासाठी लिहिलेलं आहे. रामूसाठी दिलेलं या पत्राचं पान पुढील प्रमाणे आहे. ते पुढील पत्र आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. बाबासाहेबांनी लिहिलेले जे काही पत्र आहेत रमाईसाठी हे नेमकेच पत्र आहेत, माझ्या वाचनात आलेले आहेत. त्यामुळे आपल्या समाज बांधवांनासुद्धा नेमकं बाबासाहेबांनी रमाईला लिहिलेलं जे स्वतःच्या अक्षरातील जे काही पत्र आहे ते पत्र तुमच्यासमोर यावं असं मला वाटलं, म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. बाबासाहेबांच्या भावना त्यावेळेस काय असतील हा फक्त आपण विचारच करू शकतो. ओके, धन्यवाद, थँक्यू.